पुढे येत नाहीत, पण आज तुम्ही सगळे पुढे आणि लेखक स्टेजवर आहे. अचानक 15 मिनिटापूर्वी पुढच्या 1 तासासाठी माझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि एक वेगळं वळण मिळालं. मला सांगण्यात आलं की ट्रेलर लॉन्चची मजा घेता घेता अँकरिंग सुद्धा कर. त्याच्यामुळे पुढचा 1 तास हा अचानक अँकर जर काय 19-20 झालं तर सांभाळून गेला तुम्ही समर्थ आहात, आणि 19-20 होणार नाही याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, असं स्वतःलाच आश्वासन देऊन कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्याच्यामुळे अचानक झालेल्या अँकर कडनं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा समर्थच्या चित्रपट ट्रेलर लॉन्च प्रसंगी सगळ्यांचं स्वागत. हा चित्रपट जेव्हा अनाऊन्स झाला तेव्हा युवकांसमोर मांडलं पाहिजे असं ज्यांच्या मनात होतं असे रवींद्र पाठक सर. रवींद्र पाठक सर हे स्वतः व्यावसायिक आहेत आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रही आहेत. 12 ज्योतिर्लिंगांना श्रीराम कथा सांगणारे हे एकमेव व्यक्ती असतील. ते उत्तम प्रवचनकार आहेतच, पण समाजाला नवीन दिशा देण्याचं, नवीन विचार देण्याचं काम ते सातत्याने करत असतात. रवींद्र पाठक सर, मी तुम्हाला स्टेजवर बोलण्या याची विनंती करतो. नमस्कार. या प्रसंगी तुमचं काय मनोगत आहे आणि तुमच्या काय भावना आहेत? येस, थँक्यू मानस. आणि तू असं स्वतःला नौखा अजिबात समजू नकोस, कारण आम्ही तुझा स्टँडअप कॉमेडीचा देखील फॅन आहोत. त्यामुळे अर्थातच समर्थांचा अजून एक फायदा, तो पण प्रमोट झाले. सो थँक्यू फॉर कॉलिंग मी. ही समर्थ नावाची जी कथा आहे ही मी साधारणतः 2012-2013 साली एक छोट्याशा स्क्रिप्टमध्ये 2-3 पानांमध्ये लिहून, त्यातले जे ब्रह्मा आहेत दिग्दर्शक त्यांना मी स्टेजवर बोलवतो.
रवींद्र सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, विचार समजून घेतले होते, तेव्हा आपल्या डोक्यात हेच होतं की आजच्या काळाला सुद्धा आपल्याला वाटेल असा चित्रपट आपल्याला एक करायचा, आणि रवींद्र सरांचे तेच म्हणणं होतं. सो काय भावना आहे तुझ्या? मुळात मला बरं वाटतंय की आमचा लेखक इथे एवढं बोलतोय, मी त्याला तिकडे बोलू दिलं नाही तेवढं. पण एक आहे, हा सिनेमा जेव्हा आम्ही करायचं ठरवलं, जेव्हा मी रवींद्र सर, हे जे इंग्लिश शब्द आहेत ह्यामुळे पण एक आहे, खरं सांगतो, या चित्रपटाचा आम्ही प्री प्रोडक्शन करत असताना ऑलमोस्ट 35 दिवस हा माणूस आमच्याबरोबर DOP म्हणून पूर्ण प्लॅनिंग करायला, मी काय लाइटिंग करणार आहे, तुझा काय सीनची कोरिओग्राफी आहे ती सांग मला, याचा प्री प्रोडक्शन मध्ये 35 दिवस हा माणूस आमच्याबरोबर पूर्ण बसून होता, एकी सोडून. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. ही इज व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड हिज वर्क. मी इंग्लिश बोलायला लागलो, याच्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या सुधारल्यात इंग्लिश मधल्या तरी. पण खूपच छान मजा आली अतित बरोबर काम करताना. आणि अतित थँक्यू सो मच, कारण हा सिनेमा इतका छान दिसतोय, त्या सिनेमाचा भाव इतका छान दिसतोय, त्यामध्ये तुझा सगळ्यात मोठा हात आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. Center, please. This is good. हाय. नमस्कार. म्युझिक लॉन्चच्या वेळेस तुम्ही सांगितलं की तुमच्या साधारण भावना काय होत्या आणि तुमच्याकडे हा चित्रपट कसा आला, हो. तेव्हा तुम्ही कुठल्या माइंडसेटमध्ये होता? तुमच्या आजूबाजूला तुम्हाला डॉग्सची किंवा याची खूप आवड आहे? डॉग नाही, सगळे हा, प्राणी. सगळ्या प्राण्यांची आवड आहे. हा, सर्व धर्म समभाव प्राण्यांमध्ये, सो तो Yes. सगळ्यांची आवड आहे. पण काय भावना आहेत हा चित्रपट करताना? मुळात अशा पद्धतीचा किंवा अशा विचारांचा चित्रपट आपल्याकडे येतो आणि आपल्याला यातनं एक काही विचार मांडायचे, हे एक जबाबदारी वाटते का? काय भावना काय आहेत? हो, ही एक जबाबदारी तर आहेच. जेव्हा हा चित्रपट माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, मला त्या काळात जाऊन आता काही सीन्स वगैरे करावे लागणार आहेत का? तर दिग्दर्शकाचं फक्त एवढंच म्हणणं होतं की नाही दिशा, विचार आपले समर्थांचे तेच, पण पद्धत ही नव्याने आहे, नवीन पद्धतीने आपण ते विचार आपण सर्वांसमोर पोहोचवणार आहोत. तर त्यातनं थोडं दडपण फार कमी झालं आणि माझी टीम मला एवढी चांगली लाभली की प्रत्येक पावलांवर कलाकारांनी म्हणा, दिग्दर्शकांनी म्हणा, इनफॅक्ट प्रोड्युसरांनी म्हणा, सगळ्यांनी मला इतकं सपोर्ट केलं आणि छान वाटलं, खूप मजा आली सीन्स करताना. थँक्यू. थँक्यू. येस. नेक्स्ट ट्रेलर बघूया. त्यांचा शब्द, मी नेहमी हा शब्द वापरतो मुद्दाम, कारण त्यांचा शब्द फार महत्त्वाचा होता की योगेश हा फक्त माझ्यासाठी चित्रपट नाही आहे, मी काही प्रोफेशनल सिनेमा करणारा प्रोड्युसर नाही नेहमीचा. माझ्यासाठी ही माझ्या गुरूंची, माझ्या समर्थांची सेवा आहे. पण ही सेवा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विचार हा आहे की मला ती ट्रॅडिशनल वेनी पोचवायची नाही आहे, मला ती नव्या जोमाने, नव्या विचारांनी पोचवायची. आणि हा थॉट घेऊन असे वल्ली आम्ही निवडले जे या प्रोसेसमध्ये इन होत गेले आणि हा सिनेमा घडत गेला. वाक्य पात्र तयार होत गेलं आणि रवींद्र सरांची जी कथा होती त्याला एक सिनेमाचं रूप आम्हाला देता आलं. आणि तो सिनेमा प्रयत्नपूर्वक असा केला की आत्ता मी योगेश म्हणून अनेक गोष्टी देवाबद्दलच्या मानतो, अनेक गोष्टींबद्दल मनामध्ये असा विचार की खरंच आहे का नाही आहे, असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात. त्याचं एक सोपं साधं उत्तर, आणि अध्यात्म हे जड नाही, अध्यात्म किंवा ग्रंथ हे जड नाहीत, ते सहज सोपे विचार आहेत, ते विचार समजून घ्यावेत, तो विचार बरोबर असावा, इतक्या साध्या चांगल्या हेतूनी, प्युअर हेतूनी आम्ही हा सिनेमा घडवत गेलो. आम्ही ह्याच्यामध्ये संवाद लिहिताना, प्रसंग लिहिताना, ऍक्टर्स कडनं पण कामं करून घेताना कुठेही
आता हा सीन करताना तुला एक 1887 मधला एक अभिनय करायचा आहे, असं कुठेही काही न करता आजच्या लोकांना आवडेल, आजच्या लोकांना रुचेल आणि आजच्या लोकांना आपलासा वाटेल असा सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा एखादं गाणं येतं, पहिल्यांदा टीझर येतो, तेव्हा असं होतं की सिनेमा आपलं बाळ असतं ना, तर असं होतं की बारसं झालं, आता हे झालं, आता पुढचा थोडा. ट्रेलर लॉन्च ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आजपासून आमचा सिनेमा काय आहे आणि याला लोकांनी काय यायला पाहिजे याचं उत्तर देणारा आमचा ट्रेलर असणार आहे. त्यामुळे व्हेरी इमोशनल मुवमेंट, व्हेरी 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 इमोशनल मुवमेंट फॉर मी स्पेसिफिकली. तर मला आवडेल की तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर एन्जॉय करावं, है ना. आता लेखक म्हणून आणखी काही प्रश्न नको विचारूस. नाही, मला फक्त एवढंच सांगायचं, आता तुझी इमोशनल मुवमेंट अशीच ठेवून आपण ज्यासाठी जमलोय तो एक ट्रेलर बघूया. सो प्लीज. थँक्यू. थँक्यू. ह्या सिनेमामध्ये आम्ही अत्यंत छान मराठी भाषा वापरली, पण त्याच्या बरोबर विरुद्ध असलेला एक व्यक्ती म्हणजे आमचा सिनेमॅटोग्राफर DOP आतित नायक. आतित प्लीज कम. तुम्ही याला आब्रा का डाबरा म्हणून एक फेमस फिल्म होती ज्यामध्ये ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पाहिलं होतं. अनेक फिल्म्स, अनेक ऍडव्हर्टाइजमेंट. ह्याला सांगितलं की फार ओशाळ्यासारखं होतं, अरे आम्ही एवढे असे छान दिसत नाही, आम्ही एवढे सिनेमामध्ये ऍक्टिंग केली नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतं. सो तू आता तर ही इज नाव आर DOP, ज्यांनी या सिनेमा अत्यंत सुंदर पद्धतीने आणि अत्यंत ग्राउंडेड त्या सिनेमाची गरज ओळखून हा सिनेमा शूट केलाय. सो अतित, मराठी विचारतो, उत्तर तुझ्या भाषेत दे. तुझा अनुभव कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मला काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स झालं समर्थ फिल्ममुळे, समर्थ फिलॉसॉफीमुळे, आणि मला काहीतरी नवीन आणता आलं सिनेमा थ्रू. माझा कॅमेरा, माझी लाइटिंग एक कॅरेक्टर होतं ह्या पूर्ण स्पेसमध्ये. मला ते कॅरेक्टर्सचे इमोशन्स, त्यांचं जे मेलनकॉली ती आहे ती दाखवता आली. अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू ब्रिंग दॅट एनर्जी ऑन टू दिस. अँड व्हेरी ग्रेटफुल टू द ॲक्टर्स, to Amol, to Ravindraji, to Yogesh, the writers, all my fellow HODs, that they put so much effort into just making something that could have been very simple into something so magical. It kind of feels grounded in philosophy, yet not heavy on it. And that is... एखादं पात्र तुमच्यासमोर जेव्हा येतं तेव्हा त्या पात्राकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने तुम्ही तयार करता ते सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही सगळेजण त्यातनं खूप काही शिकत होतो. आणि तुम्ही या चित्रपटामधला भाग असणं आणि तुमच्या बरोबर काहीतरी काम करताना हे आमच्यासाठी खूप 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 महत्वाची आणि मोलाची संधी आहे असं म्हणतो. तुम्ही, मला असं वाटतं की कुणीच कोणापासनं काही शिकत नाही. आपण सगळे एक आहोत. फक्त माझा जन्म थोडासा आधी झालाय आणि तुझा थोडासा नंतर झालाय. सगळेजण सगळ्यांकडनं शिकत असतात. म्हणजे आता नाटकामध्ये तर हा अनुभव वारंवार येतो की स्टेजवरती खेळा मारणारा माणूस सुद्धा मी नेपथ्यकार असताना म्हणतो काय बनवला यार, तो ते ह्या बाजूला केला असता फ्लॅट तर मला सोपं केलं असतं. तो शिकवून जातो तुम्हाला काही ना काहीतरी. तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाकडनं तो किती छोटा आणि किती कोण आहे तुम्हाला सांगता येत नाही, पण त्या प्रत्येक माणसाकडनं तुम्हाला शिकता येतं. तसं ही जी हा जो आपला परिवार आहे तर हा खरंच परिवार आहे. त्याच्यामध्ये कोणी लहान कोणी मोठा कोणी असं मी मानत नाही. हे सगळे एक आहे आणि हा टीमचा एफर्ट आहे. ही कुणा एकट्या माणसाची जबाबदारी नाही आहे की पुढे खेचून नेणं. हे सगळ्या टीमनी खूप छान केलंय असं मला वाटतं. आणि मी जेव्हा आता काही चित्रपटाचा थोडासा भाग पाहिला जेव्हा डबिंगसाठी वगैरे गेलो होतो आणि मी चकित झालो. म्हटलं अरे कास्टिंग केवढं आहे याचं, केवढा मोठा पट आहे कास्टिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे जर खूप छान झालंय आणि ह्या छोट्या रोलसाठी सुद्धा त्यांनी खूप चांगली माणसं निवडली आहे. आमचे गुणी कलाकार आणि माझा अत्यंत जवळचा मित्र, अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो. आणि निखिलनी या सिनेमामध्ये एक छोटीशी भूमिका केली. भूमिका सांगायला नको कारण दिसेलच ते, पण प्लीज तुम्ही आता दोघं बोला. निखिलचे एक्सपिरियन्स. नाही, योगेश हा माझा बालमित्र आणि शाळेतला मित्र, त्यामुळे आपल्या मित्राचा सिनेमा आहे. अमोल सुद्धा आमचा मित्र.
या मित्रांच्या सिनेमात काम करायला मिळतं, पहिल्यांदा ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे आज मित्राचा सिनेमा प्रदर्शित होतोय, त्याचा ट्रेलर लॉन्च होतोय, यात मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतोय माझ्या मित्राचा. अभिनंदन. हाय, जेव्हा तुझे पात्र साकारलेस ते पात्रावर आम्ही काम करत असताना आम्हाला खूप मजा येत होती आणि आम्हाला हे माहिती होतं की याला कोणीतरी तगडा ऍक्टर पाहिजे. अरे हां, आणि जेव्हा आम्ही ट्रेलर बघितला किंवा काही सीन्स बघितले तेव्हा आमची खात्री वाटली की हां, हे परफेक्ट काम झालेलं आहे. काय होतं तुझा मुळात असा एक चित्रपट आपल्याकडे येतो की जो असे विचार मांडतो, जो आध्यात्मिक पण नाहीये, पण जो रेग्युलर डेली बेसिसचे एक विचार जगायचं कसं, विचार कसा करायचा किंवा एन्झायटी, डिप्रेशन याच्यावरचा सुद्धा एक उपाय म्हणजे समर्थ विचार, असं एक साधारण कॅल्क्युलेशन असलेला चित्रपट आपल्याकडे येतो. तर साधारण तुझी भावना काय आणि चित्रपट करायच्या आधी आणि आता चित्रपट पूर्ण आता ट्रेलर लॉन्चच्या वेळेस या दोन्ही वेळेस तुझ्या भावना काय? जय जय रघुवीर समर्थ. लहानपणापासून हे संस्कार, मी पुण्याचा मूळचा असल्यामुळे हे होत आले, त्यामुळे या संस्कारांची किती गरज आहे आत्ताच्या काळात हे मला स्वतःला जाणवलं. आणि जेव्हा योगेश आणि अमोल या दोन मित्रांनी या सिनेमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण समर्थ रामदास स्वामी हे फक्त संत नव्हते, तर मनाला घडवणारे विचारवंत होते. त्यामुळे मनाला घडवायचं कसं, इतका मोठा विचार आपल्याला दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून मिळतो. तर अशाच विचारांवर आधारलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात माझं पात्र जरी छोटं असलं तरी सुद्धा महत्वपूर्ण पात्र आहे, पण हे पात्र सुद्धा प्रेक्षक रिलेट करू शकतील, कारण आपल्या आजूबाजूला असे आपले ऑफिस कलिग असू शकतात, सहकारी असू शकतात. तुम्हाला हे पात्र सुद्धा रिलेट होईल नक्कीच. आणि मिश्किल पात्र आहे, योगेशने जरी उल्लेख केला असला तरी अतिशय मिश्किल, हसत खेळत गमती करणारं हे पात्र आहे. आमच्या नायकाच्या ऑफिसमध्ये त्याचा सहकारी असतो. त्यामुळे आणखीन एक विशेष मानस, हे जे पात्र लिहिण्यामध्ये सुद्धा तुझा खूप मोठा वाटा आहे, कारण खूप छान डायलॉग्स तू या पात्राचे लिहिले. त्यामुळे मला मारणे हे पात्र साकारताना खूप मदत झाली लेखकाकडून. थँक्यू. ऍक्च्युली हेच ऐकण्यासाठी मी प्रश्न विचारला होता. थँक्स, पण थँक्यू. आणि खूप छान काम केलं. मी म्हटलं ना की आम्हाला मजा येत होती. आम्हाला असं एक पात्र हवं होतं की जे पात्र दिसतं तसं नाहीये, जे नॉर्मली आपल्या आजूबाजूला सुद्धा असे लोक असतात की दिसतात Spoiler असतात नको. आपण सिनेमा बघितल्यानंतर प्रेक्षक तुम्हाला ठरवतो. जास्ती खूप छान कळते पात्र लिखाणापासूनच ते होतं. मग दिग्दर्शकांनी त्याला साथ चढवला आणि खूप मनापासून, अतिशय मनापासून प्रत्येक डिपार्टमेंटनी काम केलंय. खूप तळमळीने प्रत्येकाने काम केलेलं आणि समरस होऊन काम केलंय. काम करताना सुद्धा भले आता ह्या सगळ्या कलाकारांबरोबर एकमेकांचे सीन जरी आले नसतील तरी सुद्धा काम करताना ती खूप मजा आली आणि खूप सकारात्मक वातावरण ओव्हरऑलच. काम करताना ऑन फ्लोर काम करताना एक वेगळा योगेश असतो. हा शुअर शुअर. ऑन फ्लोर काम करताना एक वेगळा योगेश असतो आणि आज ट्रेलर लॉन्चच्या वेळेस एक वेगळा योगेश असतो. अशी एक भावना ऍक्टर्सना यावी म्हणून मी असं म्हणतोय की तूच प्रत्येकाला बोलवून अच्छा ओके. त्यांच्या मनातल्या भावना या वा, वा, वा. तूच जाणून घे. मी मुळात आत्ता इथे जे कलाकार नाही आहेत त्यांची नावं पण घेऊ इच्छितो. यतीन कारेकर सर, ज्यांनी पण ह्या सिनेमामध्ये खूप अप्रतिम भूमिका केली. अत्यंत विनोदी भूमिका सक्षमपणे करणारा पण गंभीर भूमिकाही तितक्याच तोडीने करणारा प्रसाद खांडेकर, तोही या सिनेमात आहे, जो आज इथे नाहीये. आणि माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री शर्वरी जेमिनीस, जिनी या सिनेमामध्ये एक भूमिका केली. तर हे लोक पण आहेत. अजूनही काही सरप्राईज आहे पण ते आत्ता सांगणार नाही, ते तुम्हाला सिनेमा बघताना कळेल कदाचित. अरे हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, आमचा हार्दिक जोशी, ज्याला तुम्ही राणादा म्हणून ओळखता, तर तोही आहे या सिनेमामध्ये. आणि आमची लहान मुलं आहेत. छोट्या समर्थाचं काम ज्यांनी केलं होतं तो आमचा अयान म्हणून आहे. त्याच्यानंतर श्रीजय देशपांडे म्हणून आहे. आणि अभिज्ञा, असे छोटे कलाकार, बालकलाकार पण आहेत. बरेच कलाकार आहेत. हळूहळू त्यांची पण ओळख होईल. पण आता मी अशा एका अभिनेत्रीला इथं बोलवतोय जिला मी काम करताना असं म्हणालो होतो की बाई, म्हणजे मैत्रिणी म्हणून म्हणलं, तू सेटवर नाही आलीस तरी चालेल,
पण तुझे डोळे पाठवून दे. अत्यंत बोलक्या डोळ्याची अभिनेत्री माझी मैत्रीण ईशा केसकर, प्लीज. ईशा आणि मी पूर्वी काम केलं एकत्र, पण आम्ही मित्र म्हणून अनेक वेळा भेटलो आहोत आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ईशा या सिनेमात काम करायला हो म्हणाली. कारण खरंच हे पात्र तसं होतं ज्यासाठी मला ईशाच या सिनेमामध्ये हवी होती. सो ईशा, मित्र म्हणून सोडून दे, मी मित्र म्हणून लांब आहे. मला असं वाटतं की तुझा अनुभव कसा अध्यात्माशी होता? आणि अध्यात्म आणि माझा काही संबंध नाही हा प्रश्न नाही पडला का तुला? मला असा प्रश्न नाही पडला, कारण आपण सगळे कलाकार आहोत हो. आणि आपण आपली भूमिका ती वठवत असतो आणि आपल्याला ते आशय पोचवायचा आहे त्यासाठी कष्ट घेत असतो. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता या सिनेमाच्या बाबतीत, तो मला ऐकायला आवडेल नक्कीच. नमस्कार एकदा सगळ्यांना. खूप वेगळा अनुभव होता असं मला सांगायला आवडेल. इंटरेस्टिंग अनुभव होता यासाठी की योगेश म्हणाला त्याप्रमाणे खूप बोलायला, खूप व्यक्त व्हायला वाक्य नाही आहेत किंवा त्या म्हणावा तितका वेळही मी म्हणणार नाही आहे. पण जे काही जेवढ्या वेळ सुमा हे पात्र तुम्हाला दिसेल अगदी तिच्या लहानपणीही आणि मोठेपणीही, तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल ह्याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्याबरोबर लहानाची मोठी झाली आहे असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं. आणि ते मला खूप काय म्हणता येईल अगदी परफेक्ट ॲप्ट ॲटमॉस्फिअर मिळालं. कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ॲटिट्यूड हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं त्याबद्दल थँक्यू सो मच. एक गोष्ट मेन्शन करायची, आम्ही सगळे कोकणात शूट करत होतो लाटघरला, आणि लाटघरला आमचं जे जेवण होतं ते शूटिंगचं नेहमी येणारं जेवण नव्हतं. सज्जनगडावरती जे प्रसाद तयार करतात तिकडचे आचार्य आमच्यासाठी लाटघरमध्ये आले होते आणि अत्यंत सात्विक असं जेवण तिथे असायचं. आम्ही सगळे कलाकार लिटरली काम करायला मिळणं ही हे आमच्यासाठी शिकणं आहे. म्हणजे असं म्हणतात ना की दादर आणि माहीम वगैरे या भागामध्ये इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त ब्रेन असलेले सगळे कलाकार आहेत म्हणजे तर त्यातले तुम्ही आहात. आणि थँक्यू सो मच. तुमचा अनुभव कसा होता, तुम्ही या सिनेमात आमच्याबरोबर काम केलं, तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार. या सिनेमासाठी जेव्हा मला विचारलं, मी पहिल्यांदा विचारलं की शूटिंग कुठे आहे, कारण सध्या प्रवासामध्ये जो काही वेळ जातो शूटिंगसाठी जाता येताना, तर ते बोलले नाही नाही मुंबईतच आहे. ठीक आहे म्हटलं, मग उत्तम आहे, काही हरकत नाही. पुण्यात आहे शूटिंग. आणि कोण कोण आहे, भूषण बरोबर आधी काम केलंय, ईशा बरोबर आधी काम केलंय, या पुष्कराज बरोबर केलंय, निखिल बरोबर केलंय. मी तुझ्याबरोबर काम केलं नव्हतं, भेटलो होतो आणि काम बघितलं होतं, म्हणजे काय करतो मला माहिती. म्हटलं सगळी टीम उत्तम आहे आणि मी म्हटलं ठीक आहे करूया. मला काही कल्पना नव्हती कथा काय आणि कशी आहे आणि काय आहे ते. आणि मग हळूहळू हळूहळू हळू मला ती कथा कळायला लागली आणि त्याचं महत्त्व कळायला लागलं. आत्ता मला जेव्हा हा म्हणाला, मला इतकं असं भरून आलं की मी हे सिनेमा म्हणून करत नाहीये, मी ही सेवा म्हणून करतो. ही जी भावना आहे करण्याच्या मागची, ही सगळ्यात महत्वाची आहे. आम्ही नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये नाटकाचे, आपल्या मराठी नाटकाचे प्रयोग होते आणि तेव्हा एक तिथला माणूस गोरा, तर तो असं एकदा बोलता बोलता म्हणाला की तुम्ही भारतीय लोक आहात, हे तुम्ही खूप लकी आहात, कारण ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा देवावर विश्वास आहे. तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही किती आतून स्ट्रॉंग होता. नुसता विश्वास आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याचं काय करता, यज्ञ नियम जपजाप्य वर्तवैकल्य त्याच्यावर, पण तुमचा विश्वास आहे. आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो.
हा जो विश्वास आहे, हा विश्वास महत्वाचा आहे. तो म्हणतो की त्यामुळे काय होतं की तुमच्यावर कितीही संकट आली, तुम्हाला काहीही झालं तरी तुम्ही म्हणता की नाही देव आहे, आणि माणूस मोडत नाही. तो म्हणतो की अमेरिकेमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढं आहे, माणसं मोडूनच पडतात कारण विश्वास नाही, माझ्या मागे कोणीतरी आहे, हा विश्वास नाही. आणि तो विश्वास या सिनेमानी जर सगळ्यांना दिला तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद. आणि त्याला संगत होती आशुतोषची. आशुतोष आणि मानस या जोडीने संवाद आणि अनेक त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पॅन्ट वरती करण्याचा शॉट आपल्यापैकी अनेकांनी त्यातला बघितलेला आहे. असे छोटे छोटे प्रसंग की जे मानसच्यामुळं अधिक खुलले, आणखीन त्याच्यामध्ये खळखळून हसण्याचं एक लोकांना संधी त्याच्यामध्ये निर्माण झाली. हा चित्रपट करण्याचा मागचा उद्देश असा होता की आजच्या तरुणाईला परमार्थ या शब्दाचा थोडासा नाही म्हटलं तरी तिटकार आहे. कारण त्यांच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे देवदेव करणं, उपवास तापास करणं, व्रतवैकल्य करणं आहे. परमार्थ ही जीवन जगण्याची कला आहे किंवा त्याच्या आधाराने देखील आपण आपलं करिअर करू शकतो. या संकल्पनांना तरुणाई मान्यता द्यायला तयार होत नाही. पण संतांनी हे सगळं सांगून ठेवलंय ग्रंथांमध्ये, पण आज ग्रंथ वाचायला वेळ कोणाला आहे? कारण ग्रंथ वाचण्यासाठी लागणारी धारणाशक्ती म्हणा, तेवढा वेळ म्हणा, तेवढे डिटर्मिनेशन म्हणा, आज समाजामध्ये दिसत नाही. आणि मोबाईलमुळे तर आमचं आणखीन माइंडसेट इतके चंचल झालेले आहेत की आम्ही 90 सेकंदापेक्षा मोठं रीलही बघू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संतांच्या ग्रंथांमधले विचार प्रॅक्टिकली समाजासमोर कसे आणावेत, यासाठी काय नवीन आधुनिक आपण प्रणाली वापरू शकतो, या दृष्टिकोनातून हा चित्रपट आपण निर्माण केला. आणि जसं मानसनी सांगितलं त्याप्रमाणे हा समर्थ रामदास स्वामींचा बायोपिक नाही. कारण बायोपिक बघणारा तोच समाज असतो जे ऑलरेडी त्यांना मानतात. आणि या चित्रपटाचा उद्देश असा आहे की ज्यांची पावलं अजूनही या दिशेने वळलेली नाहीत किंवा ज्यांना याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत परमार्थाच्या विषयी, त्या लोकांनी या चित्रपटाकडे वळावं आणि त्या आधाराने एखादा जरी विचार या चित्रपटातून त्यांना मिळाला तरी तो त्यांना निश्चितच एक पुढचं पाऊल, एक पुढचा मार्ग दाखवू शकेल. या दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती आपण करताना तरुण वयाचा विचार देखील केलेला आहे. आणि त्याचबरोबर जे या कन्व्हेन्शनल पाथवर चालवत आहेत त्या लोकांचा देखील आपण विचार यामध्ये मांडलाय. या चित्रपटामध्ये सर्वच लोकांनी अतिशय उत्तम सहकार्य केलं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अमोल भगत, योगेश फुलपगर, अतित नाईक, ज्यांना मी चित्रपटाचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतो, त्यांनी या चित्रपटामध्ये खरोखर जीव ओतला. आणि त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ सर्व आर्टिस्ट, त्यामध्ये आमचा भूषण प्रधान सगळ्यात प्रधान आहे, पुष्कराज चिरपुटकर आहे, आणि त्याचबरोबर ईशा, दिशा आणि सगळीच मंडळी, राजन सर आलेले आहेत, आज राऊत पण आहेत इथं. सगळ्यांनीच खूप तोलामोलाची साथ दिली, सगळ्यांनीच खूप सहकार्य झालं. त्यामुळे चित्रपट हा एका ऊर्जेने भरलेला जाणवतो. तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल, आज ट्रेलर बघाल, तेव्हा यू विल डेफिनेटली फाइंड देर इज लॉट ऑफ एनर्जी इनसाइड द मूवी. आणि जो बघतो त्याला डेफिनेटली 1-2 दिवस तरी त्याचा काय म्हणता येईल कॅरी ओव्हर राहतो थॉट्सचा, की आपण नेमकं एक वेगळं काहीतरी विश्व बघून आलेलो आहोत. असा हा एक अत्यंत वेगळा, आशयपूर्ण आणि त्याचबरोबर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. सो आय विश की हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने जाईल. आणि 14 ऑगस्टला हा चित्रपटगृहांमध्ये येतोय. आपण विद्यार्थी आणि कॉलेजच्या मुलांसाठी या चित्रपटासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. कन्सेशनल रेटमध्ये आपण त्यांना चित्रपटगृहामध्ये आणतोय, जेणेकरून जास्तीत जास्त मास या चित्रपटाला यावा. आणि ज्यांना आता आपल्या जीवनात करिअरमध्ये पडायचंय त्यांनी या चित्रपटातून आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा. थँक्यू सर. मला एक अनुभव आला या जेव्हा आपलं एक मुखी नाम हे जे गाणं रिलीज झालं तेव्हा चित्रपटाचा पहिला लुक लोकांसमोर आला आणि ते गाणं प्रचंड व्हायरल झालं. त्या गाण्याला प्रचंड चांगले लाईक्स मिळाले, कमेंट्स चांगल्या होत्या. अनेक शाळांमध्ये ते प्रार्थना म्हणून वापरलं जातं, असेही कमेंट्स आहेत, असेही कळलंय. माझ्या मित्रांमध्ये सुद्धा जे ट्रान्समध्ये रमणारे जे मित्र आहेत ते जेव्हा हे गाणं रेग्युलरली ऐकायला लागले तेव्हा मला जाणवलं की या गाण्यात एक वेगळी मजा आहे. शंकर महादेवन यांनी गायलेले गाणं नचिकेत जोगांनी लिहिलेलं आणि केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं आपण पुन्हा एकदा इथे ऐकूया. तुला वेळ आहे, मला वेळ आहे. आपण रात्री 1 वाजता ऑनलाईन भेटूयात आणि रिडिंग करूयात. अशा प्रोसेसमध्ये स्वतःला या कॅरेक्टरमध्ये तू इन करायचा प्रोसेस केलीस किंवा कॅरेक्टरचा अभ्यास केलास. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण मी भूषणला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय, पण मी याच्यामध्ये नक्की सांगतो
मी पाहिलेलं भूषण किंवा मी डिरेक्ट केलेलं भूषण या फिल्ममध्ये वेगळं आहे. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स भूषण? थँक्यू योगेश. आपली सुद्धा अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. मला वाटतं 15-1 वर्षांपासून बिटवीन द लाईन्स म्हणून एक नाटक केलं होतं, मृण्मयीने डिरेक्ट केलं होतं ते, मृण्मयी देशपांडेने, आणि त्यावेळेला आमची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा इंडस्ट्रीमध्ये भेट झाली, पण काम करण्याचा योग आला नव्हता आणि तो इतक्या छान चित्रपटासाठी आला. खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मुळात मला लहानपण माझं आधी सुरुवातीला दिसलं, कारण काही काही गोष्टींना ऑटोमॅटिकली आयुष्यात खूप येऊन जातात. म्हणजे मी चिंचवडचा आहे, तर लहानपणी जे चाफेकर चौकातनं कायम जायचो, तर मी दामोदर चाफेकरांच्या स्टॅच्यूकडे बघायचो आणि मला त्यांची भूमिका, आता काम करत असताना त्यांची भूमिका मिळाली. तसेच वेगवेगळे रोल, मग महाराजांची भूमिका असो, हे जे एक एक इन्स्पिरेशन कायम आयुष्यात होते, त्यांच्या भूमिका मिळत गेल्या. आणि असंच कुठेसं कदाचित हरवलेल्या मनातनं असे समर्थ आहेत असं मी म्हणेन. कारण लहानपणापासून मी कोकणातला, म्हणजे माझा जन्म कोकणातला, आजोळी जायचो कायम रायगडमध्ये. आणि रायगडला गेलो असताना मला कायम दिसायचं की आजी आजोबांच्या घरी, म्हणजे जे आपल्या पणजोबांचे वगैरे फोटो लावलेले असतात, तर न चुकता एक फोटो हा कायम असायचा, हा समर्थ रामदास स्वामींचा होता. तर त्यामुळे ते लहानपणापासून एक कुतूहल होतं. रायगडावर फिरायला जायचो, त्याचबरोबर शिवथरगडीला गेलेलो आहे, मग ती मूर्ती बघणं, त्यांच्या हातात दासबोध, ते खूप कुतूहल लहानपणापासूनच होतं. आणि कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की असा त्या रेफरन्सनी त्यांचे विचार पोहोचवण्याचा चित्रपट बनेल आणि त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळेल. इतकं की माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधलं, त्याचाही उपयोग या चित्रपटाला होतोय. आणि अतिशय उत्तम शाळा, म्हणजे आज मी जे काय घडलो, मी कायम मला सांगायला आवडतं की मी माझ्या शाळेमुळे घडलो. खूप चांगले विचार मला माझ्या शाळेतनच मिळालेले आहेत. पण तरी लहानपणी एक आजोबा असायचे आणि ते मनाचे श्लोक सगळ्या मुलांबरोबर वाचायचे, आणि बरीचशी मराठी मीडियमची मुलं असायची. आणि लहानपणापासून, कारण की मराठी भाषा ही नंतर आम्हाला इंट्रोड्यूस झाली होती, तर त्यामुळे सगळे आपले पोथी, छोटी छोटी जी पुस्तकं असते ते उघडून बसायचे आणि पाठांतर असायचं. आणि मला खूप भारी वाटायचं ते की हे आपल्याला का कळत नाहीये. पण तो अभिनयाचा एक किडा लहानपणी होताच. मी तसंच पुस्तक घेऊन घरी जे काय पोथी वगैरे असेल ती उघडून फक्त सूर त्याचा आहे की हे फक्त करत राहायचो, जेणेकरून जसं काय की मला कळतंय. आणि एकदा शाळेतनंच असा निरोप आला होता की याला काही मराठी वगैरे वाचता सुद्धा येत नाहीये, जरा लक्ष द्या. आणि तेव्हापासून हळूहळू मनाचे श्लोक, या गोष्टी आईनी लहानपणी काही शिकवलेले होते. पण आता चित्रपट करत असताना पुन्हा एकदा एक कनेक्ट झाला, तो नात्यांमुळे. खरं सांगायचं तर आज मला वाटतं आपण देवाची भक्ती करतो किंवा देवदेव करतो, ह्याचं सुद्धा एक मेन कारण असतं मला वाटतं की आपल्याला आपले नातेवाईक किंवा आपले जवळचं आपलं कुटुंब आहे त्यांना सेफ ठेवायचंय. आपण एकट्याचा सुद्धा एक वेगळा खूपच कॉन्फिडन्स येतो की आपल्याला फक्त स्वतःला जपायचंय. तर त्यामुळे या सगळ्याचा मेन एक दुवा आहे, ती म्हणजे आयुष्यातली नाती, ती खूप महत्वाची आहेत. आणि ते मला या चित्रपटातनं दिसलं, कारण ही नातेसंबंधांवरची सुद्धा गोष्ट आहे. ही वडिलांची आणि मुलाचं नातं दिसतंय. आणि आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला आपण अनेक नाती बदलताना पाहिली आहेत. अनेक नाती जी आपल्याला वाटली होती की कमकुवत आहेत ती घट्ट होताना पाहिली आहेत. अशी नाती मला माझ्या आयुष्यातही दिसलेली आहेत आणि दे हॅव बीन सरप्राइझिंग. त्यामुळे असं एक नातं आपल्याला आज पोर्ट्रे करता येतं आणि ते सुद्धा इतकं स्ट्रॉंग पात्र आहे की अतिशय खोलवर ऑलरेडी तो अफेक्ट असणारा, जे आता आपण ट्रेलरमध्ये पाहिलंच आहे, त्यामुळे स्पॉइलरही नाहीये. लहानपणापासूनचे त्याचे विचार, तो तसा का घडला. कारण मुळात मला वाटतं लहान मूल कुठेही जन्माला आलं, आपलं जे धर्म असतो तो त्या कुटुंबात जन्म आल्यामुळे एकाने होतो, कारण की आपण आपल्या आई वडिलांना फॉलो करत असतो. कारण आपले आई वडील हे आपले सगळ्यात आधी महत्वाचे, म्हणजे आपले देव म्हणजे आपले आई वडील असतात. तर त्यामुळे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. मग माझा देव जे म्हणेल मी काही करीन, पण तिथेच जर डिस्कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि अशाने या समर्थच्या आयुष्यात काय घडलेलं आहे की त्याला सॅम बोरगावकर त्याचा झालेला आहे, या गोष्टींपर्यंत पोहोचतो. पण मुळात मला मनाने भावलेली म्हणजे या नातेसंबंधांवरची गोष्ट, आणि ती सगळ्यांनाच पोहोचते. आणि त्या गोष्टींमधूनच आपल्याला समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. हा चित्रपट मला सांगायला आवडतोय, प्रत्येक स्टेजवरती मला सांगायला आवडतोय, कारण की नक्कीच आपण रामदास समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आहेतच, पण हा फक्त भाविकांचा सिनेमा नाहीये, हा फक्त आस्तिकांचा सिनेमा नाहीये, हा नास्तिकांचा सुद्धा सिनेमा आहे. नास्तिकांचा
जास्त आहे राधा. नाही मी इक्वली म्हणेन, समभाऊ बॅलन्स्ड म्हणेन. कारण ह्यांचे मला मेन तेच वाटतं, समर्थांनी इतक्या चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे एक असं आहे की बलोपासना जे आपण म्हणतो, फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ महत्वाची आहेच, पण आता म्हणून आपण मेंटल हेल्थकडे खूप लक्ष देतो, मेडिटेशन करतो, पण फिजिकल हेल्थचं काय, तर याचं महत्वही सांगणारे म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. त्यामुळे हे आणि स्वतः मला फिटनेस मधली आवड, त्याचबरोबर मेंटल हेल्थची आवड ही असताना एक लक्षात आली, आजही थेरपीला आपण खूप जास्त लोक घाबरतो, त्याचा कम्प्लीट हे आलेलं नाहीये. मग आपल्याकडे खरं तर थेरपी आहे, लिहिलेली आहे ती, आणि आपण लांब ठेवलेली आहे. तर त्यामुळे लहानपणापासून जर हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण बऱ्याच वेळेला सेल्फ टॉक म्हणतो, पण सेल्फ टॉक करायला बसलं नाही, तुमचे विचारच चुकीचे असेल तर चुकीचाच मार्ग किंवा उत्तर सापडणारच नाहीये. तर हेच योग्य विचार येणार कुठून आहेत, तर मनाचे श्लोक म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते विचारांमधून ते रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर ते विचार आपल्याला त्या त्या क्षणी उत्तर देऊ शकतात. तर त्यामुळे हे खूप मनापासून भावलेली गोष्ट आहेच. आणि जी नाती मला पोर्ट्रे करता आले त्यांनी छान वाटलंय. त्याचबरोबर उत्तम टीम, म्हणजे खरंच मी अशी टीम नाही पाहिली. आज मगाशी आपण म्हणालो ब्रह्म विष्णू महेश हे तर तिघही आहेत. पहिल्यांदा मी एक ऍक्टर डिरेक्टर केमिस्ट्री खूप महत्वाची हे ऐकलेलंच आहे. त्याचबरोबर प्रोड्युसर आणि ऍक्टरही खूप आपण बोलत असतो ते आहे, पण डीओपी आणि ऍक्टरची पण एक केमिस्ट्री असते हे मला या चित्रपटातून कळलं. म्हणजे काय तुझा थॉट आहे, तू कोणत्या डीओपी आणि कॅमेरामॅन मधला फरक मला अतीतमुळे कळला. कारण की डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि कॅमेरामॅन या दोन्ही, म्हणजे प्रत्येक जण कॅमेरामॅन असतात पण त्यांची डिरेक्टर एक जे असतं की त्यांचाही एक डिरेक्टर असतो, ही इज द डीओपी. तर म्हणून आपण पटकन डीओपी म्हणून जातो पण त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ मला या सिनेमातून कळला. कारण प्रत्येक माझं पाऊल कसं पडणार आहे, माझा काय विचार आहे, त्याप्रमाणे जसं अतीत म्हणाला त्याचा कॅमेरा थ्रू आउट एक कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही सगळे चित्रपटात जेवढे दिसतो त्याच्यापेक्षा जास्त कोणी असेल तर त्याचा कॅमेरा थ्रू आउटच आहे. तर त्यामुळे ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आणि ते पोचतंय. त्यातून बोलायला मला तर खूप आवडतं, पण इकडे लक्षात आलंय की इकडे सगळेच बोलणारे चांगलं. म्हणजे आज रवींद्र सरांचा हा पहिला चित्रपट, पण इतकी क्लॅरिटी, म्हणजे तेच पहिले बोलायला जेव्हा आले तेवढा इतक्या क्लॅरिटीने की त्यांना काय त्यांचा थॉट आहे, कशा पद्धतीने पोचवायचा आहे हे सगळेच. मग योगेश उत्तम बोलतोय, आमचे डीओपी उत्तम बोलतोय, कलाकार तर सगळे तुम्ही बोलवाल त्याला. आमचे रायटर नुसते उत्तम लिहित नाही तर तेही पाहिलं, उत्तम बोलतात, उत्तम हसवतात. तर अख्खी पण हा कलाकार म्हणून अत्यंत वेगळा व्यक्ती आहे. म्हणजे जेव्हा मी याला सिनेमामध्ये खरं सांगतो, आता सगळ्यांसमोर सांगायला हरकत आहे ना, प्लीज सांग. मी जेव्हा आम्ही हा चित्रपट सुरू केला प्रोसेस, तेव्हा मी असं म्हणालो की अरे पुष्कराट ना विनोदी भूमिका आहे, एक विनोदी भूमिका आहे चित्रपटातली, पुष्कराट ती करेल. पुष्कराट पण योगेश आपला मित्र आहे, आपण करू वगैरे वगैरे होता. मग तिला स्टोरी सांगितली आणि तो म्हणाला की मला वडिलांचं पात्र करायचंय. मी म्हणालो पुष्कराज, अरे लहान मुलगा पण आहे, नंतर भूषण सर पण आहे, त्यांच्या वडिलांचं पात्र करायचंय तुला. पुष्कराज म्हणला हो मला ते पात्र करायचंय. आमचा जवळपास अर्धा पाऊण तास कॉल झाला आणि नंतर मी डोक्याला हात लावून म्हटलं की आता काय करू मी. नंतर मी या माणसाला भेटायला गेलो तेव्हा या माणसाकडे अख्खी स्क्रिप्ट रेकॉर्डेड होती आणि हा ती स्क्रिप्ट अनेक वेळा ऐकत होता आणि त्या स्क्रिप्ट मला डायलॉग प्रत्येक कलाकाराचा डायलॉग त्याचा पाठ होता. मी हे विटनेस केले. आणि डिरेक्टर म्हणून मी कन्व्हिन्स नव्हतो की हा वडील होऊ शकतो. अनेक कलाकार असं म्हणतात की मला एवढ्या मोठ्या मुलाचा बाप दाखवू नको रे, अजून मला आयुष्यात यंग रोल करायचे. त्यात हा असं धारिष्ट्य करतोय या वयामध्ये की एका वडिलांची भूमिका करायची. पण जेव्हा आम्ही लुक टेस्ट केली आणि लुक टेस्ट मध्ये मी याला बघितलं तेव्हा मी खरं सांगतो मी म्हणालो अरे मी चुकलो. हा माणूस आहे जो माझ्या फिल्म मधला विश्वंभर आहे. आणि त्यांनी वाहून घेतलं या रोलला. म्हणजे मी पुष्कराट बरोबर काम करताना ना आम्ही सेटवरती मजा केलीये, मस्ती केलीये, कुठूनही जेवताना उठलोय, उगाच गरबा खेळायला लागलोय, काही केलं. पण अख्ख्या फिल्मच्या शूटिंग मध्ये हा माणूस हातात जपाची माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत होता. त्याच्या सीनच्या वेळेला तो तयार असायचा, डायलॉग पाठ असायचे आणि तो सीन करायचा. सो पुष्कराज थँक्यू सो मच आणि व्हेरी सॉरी. आणि प्लीज मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की
तुझी ही प्रोसेस कशी होती? कारण इट्स व्हेरी डिफरंट पुष्कळ, सगळ्यांनी असा पुष्कळ पाहिला नाहीये. धन्यवाद हे तू बोलल्याबद्दल. आणि मला फार बोलायचं नाहीये अजिबातच. मला एवढं म्हणायचं आहे की जे काही आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंय आणि जे चित्रपटामध्ये बघणार आहात तशा पद्धतीचा माणूस तुम्ही एक्सेप्ट कराल, माझ्यातलं नट एक्सेप्ट कराल अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काही गोष्टी झाल्या. मनाचे श्लोकांमधलं एक माझ्या डोक्यामध्ये सतत राहिलेली गोष्ट अशी यायची. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलोय भूषण बरोबर. मी पण चिंचवडमध्येच होतो. आम्ही एकत्र शिकलोय, एकाच बॅचचे आहोत. येस. तर सिस्टर कन्सर्न स्कूलमध्ये आम्ही शिकलो आहोत. आणि आता आम्ही हे मुलगा आणि बाप अशी पात्र साकारतोय. तर मनाचे श्लोक संस्कार वर्ग असायचे, मनाचे श्लोक शिकवले जायचे. आणि एका नाटकामध्ये एंट्री घेणार एक पात्र होतं आणि पडद्यामधनं एंट्री घेताना काहीतरी म्हणत यावं म्हणून कोणीतरी हे म्हणालं होतं, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ माझे नावरे आवरिता तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता. तो मिनवेस नाटकामध्ये प्रभाकर पणशीकर एंटर करताना हे म्हणत यायचे. आणि तेव्हा ती चाल, ते शब्द, त्या सगळ्या गोष्टी, तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता, ह्याची कल्पना हे आधी असं वाटायचं की आपण काय एवढा धावा करतोय कुठल्याही देवाचा, कशाचाही, हे कळायचं नाही. पण आता या सगळ्या वर्षात आयुष्य जगताना, हे जे काही कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे ह्याच्यामध्ये जगताना गोष्टी मला कळल्या की याचा अर्थ काय आहे, की आपल्याला कशाची गरज वाटते. दुसरी गोष्ट मला या प्रोसेसमध्ये एक जाणवते की मनाच्या श्लोकांचे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट केल्यासारखे आहेत. एक श्लोक आहे, मरे एक त्याचा तुझ्या शोकव आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. हा श्लोक म्हटलं तर एक माणूस मरतोय वाटतं का, त्याच्याबद्दलचं काहीतरी आहे की तो माणूस, दुसरा माणूस शोक करत बसलेला आहे, तो गेला, त्याची